विद्यार्थी मित्रांनो, हा कंबाईन बी ग्रुपला आलेला क्वेश्चन आहे. थोडासा संदिग्ध वाटत आहे, परंतु मी हा दोन पद्धतीने समजून देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर प्रश्न आहे, राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे? या ठिकाणी आपल्याला जर बघितलं तर गुणोत्तर जे आहे ते 52:13 आहे. आणि 52:13 हे जे गुणोत्तर आहे, अगोदर राज्यांची संख्या दिलेली आहे आणि नंतर केंद्रशासित प्रदेशांची संख्या दिलेली आहे. आणि त्यांनी आपल्याला विचारलं की राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. अगोदर जास्त काढणं गरजेचं आहे, नंतर टक्के काढणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर एकूण राज्यांची संख्या आहे 52 आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या आहे 13. 52 मधून जर 13 गेले तर या ठिकाणी 39 ने राज्यांची संख्या ही केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येपेक्षा जास्त आहे. परंतु या ठिकाणी टक्केवारी काढत असताना थोडंसं कन्फ्युजन आहे. जर आपण केंद्रशासित प्रदेशावरती किती टक्केवारी जर काढली तर या ठिकाणी केंद्रशासित प्रदेशाच्या संख्येवरती आपण जर टक्केवारी जर काढली तर थोडंसं वेगळं उत्तर येतं बघा. या ठिकाणी 39 गुणुले 100 13 त्रिक 39 म्हणजे 300% येतं आणि हा पर्याय उत्तरामध्ये नाही. परंतु या ठिकाणी आपण जर राज्यांची संख्या आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांच्या एकूण संख्येवरती जर आपण कितीने जास्त आहे हे जर काढलं तर बघा या ठिकाणी काय होतंय, ते 39 ने जास्त आहे. आणि एकूण जे गुणोत्तर आहे 52 आणि 13 झाले 65. 65 वरती जर आपण हे काढलं तर बघूया काय होतंय ते. 13 त्रिक 39 तेरी 5 65 5 एक 5 आणि 20 पंचे 100 20 त्रिक 60. हे 60 हा पर्याय उत्तरामध्ये आहे. त्यांनी जर एकूण संख्येवरती जर अपेक्षित उत्तर असेल तर या ठिकाणी 60% हे उत्तर बरोबर असणार आहे.